माध्यमातून सन्मानित करणार आहोत। तर मी भालचंद्रजी तरे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण पुढील जे सन्मान आहेत आपण या ठिकाणी संपन्न करा। चला आपण या थोडंसं फास्ट घ्या मित्रांनो। गौरवजी पाटील हे सावतगावचे युवा उद्योजक आहेत, त्यांचा आपण शुभ सन्मान इथे संपन्न करीत आहोत। तदनंतर आपण या ठिकाणी पुढील जो सन्मान आहे तो सन्मान आपण इथे संपन्न करीणार आहोत। भरपूर संख्येने मान्यवर व्यासपीठावरती आपल्या पाहायला मिळत आहेत। सन्माननीय राजारामजी तळे आपल्यामध्ये उपस्थित आहेत। साहेबांना विनंती करतो की आपण पुढे या, त्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतोय। सन्माननीय राजारामजी तळे यांना आपण इथे सन्मानित करीत आहोत। धन्यवाद। पुढील सन्मान सन्माननीय मुकेशजी चौधरी सुद्धा इथे उपस्थित आहेत, आपलं सुद्धा आम्ही शब्द सुमनाने हार्दिक स्वागत करतोय। त्यानंतर सन्माननीय प्रकाशजी पाटील आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत, त्यांना आपण सन्मानित करूया। मी पुन्हा एकदा भालचंद्रजी तरे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते प्रकाशजी यांना आपण सन्मानित करा। मित्रांनो, आज अतिशय सुंदर या स्पर्धेचा आपण समारोह पाहत आहोत। आज शेवटचा दिवस होता आणि अंतिम सामना सुद्धा तुम्ही पाहिला। सर्व संघाने आम्हाला चांगला प्रतिसाद दिला आणि मित्रांनो, या स्पर्धेसाठी आपण जर पाहिलं तर ज्यांच्या नावाने स्पर्धा पाहत आहोत आणि त्यांचं आम्हाला स्पर्धेसाठी मोलाचं योगदान आणि त्यांचा विशेष सन्मान बालगोपाल सोनालापाडा संघाच्या वतीने आपण करत आहोत। आणि हा सन्मान आहे शाही सन्मान, कारण त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या आशीर्वादानं आपण ही आज स्पर्धा सफल पार पाडलेली आहे। तर मी या बालगोपाल सोनालापाडा संघाला विनंती असेल की आपण या सर्वजण या, कारण आपल्या उपस्थितीने आज सन्मानित आपण संपन्न करूया। आणि हा सन्मान असेल सन्माननीय श्रीकांत तरे साहेबांचा, आणि एकदा जोरदार टाळ्या असू द्या मित्रांनो श्रीकांत तरे साहेबांसाठी, कारण खूप चांगलं या स्पर्धेसाठी योगदान लाभलं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली अर्थात त्यांच्या आशीर्वादानं ही स्पर्धा आपण सफल पार पाडली। चला सर्व सदस्य या बालगोपाल सोनालापाडा संघाचे, कारण हा सन्मान आयोजकांच्या वतीने आपण संपन्न करीत आहोत। हा शाही सन्मान आहे। साहेब, असाच प्रेम तुमचं प्रत्येक वर्षी आमच्या आयोजकांवरती राहील, यात आम्ही अपेक्षा तुमच्याकडे बाळगत आहोत। खूपच तुम्ही प्रेम दिला या स्पर्धेमध्ये आणि खरोखरच शांत सरळ स्वभावाची ही व्यक्ती आहे आणि त्यांना पाहू शकाल या ठिकाणी आपण या स्पर्धेच्या माध्यमातून आयोजकांच्या वतीनं सन्मानित करीत आहोत। धन्यवाद साहेब। पुढील सन्मान माजी सरपंच सन्माननीय गणेशजी शांताराम तरे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आलेले आहेत, त्यांना सुद्धा आपण स्पर्धेच्या वतीने सन्मानित करूया। आणि मी पुन्हा एकदा विनंती करतोय भालचंद्र तरे साहेबांना की आपल्या शुभ हस्ते आपण गणेशजी तरे साहेबांना सन्मान होत। आणि खेळाडू आहे मित्रांनो ज्याने या अंतिम सामन्यामध्ये आय थिंक रंग भरला, हा ब्लॅक डायमंड आहे, परंतु या अंधारामध्ये चमकला आणि तो खेळाडू आहे मिस्टर कुमार रणवी, मॅन ऑफ द मॅच। अंतिम सामन्यातील सामनावरील पुरस्कार पटकावणारा खेळाडू, पूर्णपणे फलंदाजावरती त्यांनी जादू केली आणि अतिशय सुंदर पहिला षटक हाताळला आणि त्यांना देत आहोत आपण भावनाच्या शस्ते हे पारितोषिक। पुढील पारितोषिक आहे मित्रांनो उत्कृष्ट गोलंदाज, या खेळाडूसाठी सुंदर आकर्षक ट्रॉफी आहे आणि एअर कूलर सुद्धा आहे। प्रथमतः आपण पाहुण्यांना इन्व्हाइट करूया। सन्माननीय उत्कृष्ट गोलंदाज हा किताब आपण देणार आहोत, सुंदर ट्रॉफी आणि एअर कूलर। सन्मानित दीपकजी तळे साहेबांना विनंती करतो की आपण पुढे या। आणि हेमंत प्रकाश पाटील, अर्थात हेमंत यांचे वडील आहेत प्रकाशजी पाटील, आणि त्यांच्या माध्यमातून आम्हाला कूलर लाभलेले आहे। दोन्ही पाहुण्यांना विनंती करतो की आपण पुढे या। प्रकाशजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण कूलर देऊ आणि तळे साहेबांच्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी देऊ।
अ, या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज एका पॉइंटनं एका विकेटनं ही हा बक्षीस जो आहे तो मात्र कुठेतरी गावदेवी यवी संघाच्या संजयचा मात्र रेकॉर्ड तोडला गेला, कारण संजयने या स्पर्धेमध्ये पाहिले तर एकूण 5 गडी बाद केले आणि जे सर्व जे पॉइंट्स आहेत मित्रांनो क्वालिफाय राऊंड पर्यंत आम्ही ऍड केलेले आहेत. सर्व संघाच्या विनर संघांनी नोंद घ्यावी. आणि या स्पर्धेमध्ये 6 विकेट्स घेणारा गोलंदाज ठरलाय. उत्कृष्ट गोलंदाज सरपंच चषक 2024 मधील संघ आहे मकरंद स्पोर्ट मुठवाल आणि गोलंदाज आहे मिस्टर अजय. काय कमालीची गोलंदाजी राहिली अजयची या स्पर्धेमध्ये. तब्बल 6 विकेट्स त्याने प्राप्त केल्या आणि तोच ठरतोय या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज म्हणून किताब पटकावणारा खेळाडू. आणि त्यांना आपण देत आहोत सुंदर ट्रॉफी आणि पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण ही एअर कूलर देत आहोत. अजय, आता मात्र काही दिवसानंतर गरमीचे दिवस येणार आहेत, तर आपण या एअर कूलरचा मात्र वापर करायचा आहे. पुढील पारितोषिक आहे मित्रांनो या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज. एक्झॅक्टली आपण जर विचार केला तर या खेळाडूसाठी सुंदर ट्रॉफी आहे, एअर कूलर आहे आणि एस स्पोर्टच्या माध्यमातून बॅट सुद्धा दिली जाणार आहे. सोपान तिसकर जर आपण ते असाल तर या पुढे. ओके आहेत. आज त्याचा वाढदिवस सुद्धा आहे आणि हे पारितोषिकासाठी सोपानजी तिसकर आणि सन्माननीय गणेशजी शांतारामजी तरे साहेब सुद्धा आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. आणि सन्माननीय आकाशजी या आपण पुढे या. या स्पर्धेचा आपण जर विचार केला तर केपीने सुरुवात चांगली केली होती. एका इनिंग मध्ये 30 धावा जोडल्या होत्या, परंतु तदनंतर केपीचा बल्ला थोडासा शांत राहिला, म्हणून आज किताब केपीला जाणार नाही. परंतु ऑलराऊंड परफॉर्मन्स जर पाहिला तर ज्याने 41 धावा ठोकल्या पूर्ण स्पर्धेमध्ये आणि तो खेळाडू आहे आई गावदेवी स्पोर्ट यवई संघाचा. यस, ओके, मनोज घाटाल ठरला या स्पर्धेतील बेस्ट बॅटर ऑफ टुर्नामेंट. मनोज नाहीये, परंतु नक्की त्यांचे सहकारी आहेत हा पारितोषिक घेण्यासाठी. त्यांना देऊया आपण पाहुण्याच्या शुभ हस्ते पारितोषिक, सुंदर ट्रॉफी, एअर कूलर आणि पाहू शकाल एसए ब्रँडेड बॅट. आपण जर पाहिल्या तर एसए का बल्ला सब जगह पे कर रहा है हल्ला, असंच म्हणावं लागेल. वेल प्लेड अँड कॉंग्रॅच्युलेशन मनोज घाटाल. पुढील पारितोषिक देणार आहोत. तिसऱ्या क्रमांकाचा पारितोषिक आहे सुंदर करंडक आणि कॅश प्राइज. आणि हे पारितोषिक देण्यासाठी आपण पाहुण्यांना प्रथमतः इन्व्हाइट करू. सन्माननीय प्रेमजी थले आपण पुढे या. संजयजी थले साहेब आपण सुद्धा पुढे या. या दोन्ही पाहुण्यांना विनंती पुढे यायचं आहे. आणि तिसऱ्या क्रमांकाचा करंडक पुढे घ्या सोनू. या संघासाठी पाहू शकाल हा मानाचा करंडक आणि कॅश प्राइज. चांगला खेळ केला, परंतु कुठेतरी या शेवटच्या क्षणाला आपण जर पाहिल्या तर या संघाच्या वतीने चुका सुद्धा घडल्या, परंतु हरकत नाहीये. तुम्ही थाटा माटानं मान ताठेनं सरपंच चषकामधून तुम्ही एक करंडक आपल्या गावामध्ये घेऊन जाणार आहात. खेळ चांगला राहिला आणि तो संघ आहे गोस टू आई गावदेवी स्पोर्ट यवई. या पुढे या यवई संघासाठी एकदा टाळ्यांचा गजर असू द्या मित्रांनो. बोला गावदेवी माते की. आणि त्याच गावदेवी मातेचं दर्शन घेऊन हा संघ या स्पर्धेमध्ये दाखल झाला आणि तिसरा क्रमांक इथे मात्र पटकावलेला आहे. त्यांचं अभिनंदन. तुम्हाला पुढील स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. पुढील पारितोषिक आपण रनरअप ट्रॉफी देणार आहोत आणि ही ट्रॉफी देण्यासाठी सन्माननीय पाहुण्यांना आपण इन्व्हाइट करू. सन्माननीय गणेशजी, बलरामजी कातोड तरे काका आपल्यामध्ये आहेत. या काका पुढे या. आणि सन्माननीय गणेशजी तरे साहेब आपण पुढे. आणि आपले लहू काकांची 3 दिवस हजेरी पाहायला मिळाली या स्पर्धेमध्ये. खरोखरच क्रिकेटचे खूप मोठे चाहते आहेत. आणि या गौरव पाटील आपण क्रमांक दुसरा आहे मित्रांनो, परंतु तुमच्यासाठी खास आहे आणि संघ आहे गोस टू संजय स्पोर्ट साबद. जबरदस्त केल्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला आणि सरपंच चषकामध्ये रनर ची ट्रॉफी मात्र या संघाने जिंकली. अर्थात केपी सर पुरस्कृत संघ आपण पाहतोय.
संजय पाटील मिठाईवाल्याचे पुरस्कर्ते, त्याचप्रमाणे या संघाचे पुरस्कर्ते आणि या संघाला पाहू शकाल कॅश प्राइज आणि हा मानाचा करंडक आपण इथे देत आहोत. तर एकदा साबस संघासाठी जोरदार टाळ्या असू द्या मित्रांनो. पुढील पारितोषिक आहे मॅन ऑफ द सिरीज. पाहू शकाल या ठिकाणी या खेळाडूला आपण पाहिलं तर स्पोर्ट्स सायकल आहे. दिलीपजी पाटील आणि सन्माननीय माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रभाकरजी पाटील याचकडून स्पोर्ट्स सायकल आणि ट्रॉफी मालिकावीर सर्वात मोठा पारितोषिक आहे मॅन ऑफ द सिरीज. असं वाटलं होतं की हा पारितोषिक जो आहे तो मात्र सावत गावामध्ये जाईल, परंतु जाणार नाहीये कारण ऑलराऊंडर परफॉर्मन्स मात्र कुठल्याही खेळाडूने केला नाहीये. मनोज घाटालचा विचार केला तर मनोज घाटालने बादच्या स्वरूपात 41 धावा जोडल्या, 2 विकेट्स पूर्ण स्पर्धेमध्ये त्याने प्राप्त केले. म्हणजे त्याचे पॉइंट होतात 41 + 10 51. परंतु 2 पॉइंट हा खेळाडू पुढे आहे. त्याचे पॉइंट्स आहेत 53 आणि त्याने या स्पर्धेमध्ये खरोखरच महत्वाच्या क्षणी फलंदाजी केली. एनी गेस? नॉट ललेश, नॉट केपी, नॉट जेडी, नॉट मनोज, नॉट अक्षय अँड खेळाडू आहे मिस्टर बाहुबली समीर. संघ आहे टीम आईगाव देवी स्पोर्ट येवई. खरोखरच सर्व संघांना त्यांनी मात्र या ठिकाणी मंत्रमुग्ध केलं आणि काय जबरदस्त त्यांनी केल्या स्पर्धेमध्ये दाखल केला आणि तोच ठरतो या स्पर्धेतील. आणि मी विनंती करतोय पार्थिव सर्व व्यासपीठावरील मान्यवर आले तरी हरकत नाहीये कारण आपण सर्व आमचे प्रमुख अतिथी आहात. सर्वांच्या शुभ हस्ते आपण पारितोषिक देऊया. तर एकदा समीर साठी जोरदार टाळ्यांचा गजर असू द्या. समीर नाहीये परंतु त्यांचे सहकारी आलेले आहेत आणि या सर्वांच्या शुभ हस्ते आपण मालिकावीर देत आहोत. या सर्व पाहुणे आले तर हरकत नाहीये. सर्वांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द सिरीज या स्पर्धेतील मालिकावीर हे पारितोषिक देत आहोत. अभिनंदन समीर, तुला पुढील स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. शेवटचा पारितोषिक आहे परंतु मी विनंती करतोय मुठवलचे विद्यमान पोलीस पाटील सन्माननीय उत्तम शेठ पाटील यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण या बक्षीस समारंभामध्ये जॉईन व्हायचं आहे. सन्माननीय उत्तम शेठ पाटील या आपण इथे आलात आणि खरोखरच मी विनंती करतो की आपण आमच्या वितरण सोहळ्यामध्ये सहभाग व्हायचा आहे. या उत्तम शेठ, प्रथमतः तुम्हाला मी धन्यवाद देतो, अभिनंदन देतोय की तुमचा संघ आज जबरदस्त कामगिरी करतोय आणि सरपंच चषकावरती ज्याने नाव कोरलं खरोखरच अपार मेहनत राहिली या संघाची. फक्त हाच वर्ष नाही तर मागील 2-3 वर्षापासून संघ स्ट्रगल केलेला आहे आणि कुठेतरी ट्रॉफी पासून संघ वंचित राहिला, परंतु ही स्पर्धा त्यांच्यासाठी लकी ठरली आणि आय थिंक खरोखरच या संघ ज्यावेळी पहिल्या सामन्यापासून जर पाहिला तर एक वेगळा विचार, एक वेगळा स्वप्न घेऊन या स्पर्धेमध्ये संघ दाखल झाला. आणि मी नेहमीच सांगतोय हार कर जीतने वाले को बाजीगर कहते हैं और बार बार जीतने वाले को चैंपियन कहते हैं. चैंपियन ऑफ सरपंच ट्रॉफी 2024 स्वर्गीय मकरंद स्पोर्ट मुठवल. आणि पाहू शकाल ही ट्रॉफी आम्हाला स्वर्गीय द्रौपदीबाई तरे यांच्या स्मरणार्थ सन्माननीय मयूर शेठ तरे यांच्या माध्यमातून ही ट्रॉफी देण्यात आलेली आहे. मयूरजी तरे या, आपण सुद्धा या. त्यांच्या आईच्या नावानं हा मानाचा करंडक आणि या ट्रॉफीच्या माध्यमातून त्यांच्या आईंना आपण निश्चितपणे या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली देत आहोत. सो पाहू शकाल टाक्यांच्या आतिषबाजीनं 16 आपण इथे संपन्न करतोय आणि खरोखरच आणि पाहू शकाल प्रथम क्रमांक पटकावणारा संघ ठरलाय मकरंद स्पोर्ट मुठवल. उत्तम शेठ पाटील, अभिनंदन योगेशजी पाटील, अभिनंदन ऑल बॉईज मकरंद स्पोर्ट मुठवल. आणि पहा या अंधारा रात्रीमध्ये सुद्धा मात्र प्रत्येक खेळाडूच्या चेहऱ्यावरती गोड स्मित
आश्चर्य आपल्याला पाहायला मिळतोय, कारण त्यांची ही मेहनत आहे. त्यांनी जो स्वप्न पाहिला तो स्वप्न साकार झाला. आणि मित्रांनो, स्वप्न पहा परंतु झोपेत पाहू नका, उघड्या डोळ्याने पहा. ते स्वप्न तुमचे एक ना एक दिवस पूर्ण होतील. आणि आजची स्पर्धा या ठिकाणी संपन्न होत आहे असं मी जाहीर करतोय. मी योगेश पाटील, माझे सहकारी समालोचक समीर ठाकरे आणि आमचे पंच पॅनल, आमची वाहिनी, सर्वजण इथे मात्र रजा घेत आहोत आणि भेटू पुन्हा वर्षी याच ठिकाणी. गुड बाय.